जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणाच्या पायथ्याशी असलेले चिंचखेडे गाव या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा आज शताब्दी महोत्सव सोहळा पार पडला। कैलासवासी रुक्मिणी नारायण प्रतिष्ठान यांच्या वतीने हा आगळावेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता। चिंचखेडे या छोट्याशा गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज ऑस्ट्रेलिया व अमेरिकेत उच्च पदावर काम करीत आहे। खेड्यातून शिक्षण घेऊन आज विदेशात चिंचखेडे गावाचा नावलौकिक करीत आहे। अशा गुणवत्ता शाळेच्या आज शताब्दी महोत्सव मोठ्या थाटात पार पडले। या शताब्दी महोत्सवाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले। शताब्दी स्मरण ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। 1918 ते 2018 असा 100 वर्षांचा प्रवास करणारी साक्री तालुक्यातील चिंचखेडे गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सवाला सोनार गुरुजीसारख्या सुवर्ण शिक्षकाचे मान्यवरांच्या हस्ते पगडी घालून सत्कार करण्यात आला। सोनार गुरुजी यांना आपल्या लेखणीतून असंख्य विद्यार्थी घडवले व शाळासुद्धा सुंदर ठेवली। या मोलाचा उपक्रमामुळे सोनार गुरुजींचा छोटेखानी सत्कार या शताब्दी महोत्सवात करण्यात आला। या शताब्दी महोत्सवाला विविध गावाहून आलेले प्रमुख अतिथी सह चिंचखेडे गावातील ग्रामस्थांसह विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉक्टर के.बी. पाटील उपस्थित होते व प्रमुख अतिथी चार्टर्ड अकाउंट प्रकाश पाठक, डॉक्टर बी.डी. कुलकर्णी, साक्री तालुक्याचे आमदार डी.एस. सायरे, डॉक्टर सर्जेराव भामरे, मधुकर देवरे, ॲडव्होकेट शरदबाई शहा, आबाजी गांगुर्डे, ओमदत्त बेडसे, अनिल बेडसे व कैलासवासी रुक्मिणी नारायण प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते। मीडिया लाईव्ह रफिक शेख, साक्री। तज्ञ, अर्थतज्ञ आणि विधितज्ञ, इतिहास तज्ञ म्हणजे इतिहासकार एवढे मान्यवर असताना माझ्यासारख्याने बोलणं मलाही उचित वाटत नाही, परंतु शुभेच्छा देणं एक प्रतिनिधी या नात्याने माझं कर्तव्य आहे, म्हणून मी 2 मिनिटं बोलण्यासाठी उभा झालो। खरोखरच या गावाचा आदर्श जिथे वैभवशाली अशी शाळा ज्याचा तर सर्वांनी त्याच्या भाषणात उल्लेख केला आणि त्या शाळेला मंदिर आणि विद्यार्थ्यांना देव आणि सोनार गुरुजी सारखे पुजारी इथं लाभलेत, म्हणूनच या चिंचखेड्यातला अमेरिकेपर्यंत नाव निघालेलं आहे। हे खरोखरच तालुक्यासाठी फार भूषणावं भाव आहे आणि त्यांच्या सूचनेने, त्यांच्या प्रेरणेने डॉक्टर साहेबांनी त्यांच्या मुलांनी आजचा कार्यक्रम घडून आणलेला आहे। ही फार अभिमानाची बाब आहे। तालुक्यात जवळजवळ 30-31 अशा शाळा आहेत। सर, मी निश्चितपणे आपल्याला आश्वासित करतो की मी त्या प्रत्येक गावाला असा कार्यक्रम तेही आपल्या मान्यवरांच्या उपस्थित घडून आणण्याचा निश्चित प्रयत्न करेल। पाठक सर, आपण जुने दोस्त आहोत, तुम्ही ज्येष्ठ आहात, पण आपल्याला सगळ्यांना यावं लागेल, जेणेकरून आमच्या एवढ्या मोठ्या तालुक्याला आणि भामरे सरांनी एवढ्या मोठा इतिहास या तालुक्याला दिलेला आहे, आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते हे पुण्याचं काम करण्यामध्ये निश्चित सहभाग घेऊ। आज मला बोलवलं डॉक्टर बेडसे साहेबांनी आणि माझा सन्मान केला आणि एवढं चांगला योग मिळवून दिला, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो। आणि शिक्षिका होती, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका होती आणि मला आता नेमकं आठवत नाही, पण बहुतेक मी 5वी-6वीत असेल त्यावेळी शाळेची आत्मकथा असा एक निबंध लिहायला आला होता। मी लिहिण्याचा काही प्रयत्न केला त्यावेळी मला जसं सुचलं तसं, आणि आईला दाखवला तो। ती म्हणाली, ठीक आहे तू लिहिलास असं, पण ही शाळा तू सोडून गेलास। खूप वर्षांनी या शाळेत आला की ही शाळा तुझ्याशी बोलते। ही शाळा तुझ्याशी कसं बोलेल असं तुला जे वाटतं ते या निबंधात तू लिहिलं पाहिजे।
आता हे ऐकून आत्मासे 55 वर्ष तरी झाली असतील. मला आता इथे बसलेलं असताना असं वाटतं की या शाळेची ही माती आता आपल्याशी काही बोलते. काय बोलते ती? तर तिच्या अंतरंगातून येणारा पहिला ध्वनी मला असा जाणवतो, तिला अधिकार आहे ते म्हणण्याचा, म्हणून ती असं म्हणते की लेकरांनो असं ध्यानात ठेवा की जे चमकतं ना तेच फक्त सोनं नसतं. खरं म्हणजे चमकतं ते सोनं असतं असं आपण मानतो, पण भट्टीतून उजळतं ते सोनं असतं ही सोन्याची खरी व्याख्या आहे. या गावाच्या मातीतून जी सोन्यासारखी मंडळी तयार झाली, ज्यात डॉक्टर PN पाटलांसारखा, ते फार मोठे आहेत पण तरी मी असा शब्दप्रयोग वापरतो की एक श्रावण बाळ या गावाला लाभला. ही माती आपल्याला असं सांगते की तुम्ही माझी 100वी साजरी करताना तुमच्या लेकरांना असं करण्याचं ठरवा. लेकरांना म्हटल्यावर आई आले, वडील आले, पालक आले, ग्रामस्थ आले, शिक्षक आले. ही लेकरं आपली सगळ्यांची लेकरं आहेत. ही शाळा आपल्याला अशी सांगते. या मातीतून दुसरा आवाज मला असा ऐकू येतो, आज या मुलांचे चेहरे कदाचित मळके असतील, पण त्यांच्या हृदयाचा जो चेहरा आहे ना तो जास्त उजाळलेला असतो. मी एका वर्षापूर्वी एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो, डॉक्टर माशेलकरांचं भाषण ऐकण्याचा योग आला. ती पायी येत असत, ती त्यांना आठवण झाली. त्यांचं नाव किती मोठं आहे सांगण्याचं काही कारण नाही, अत्यंत जगातलं फार मोठं नाव आहे, एवढं सांगितलेलं पुरेसं आहे. त्यांना ती शाळा आठवली, ती मराठी शाळा आठवली ज्या शाळेत ते शिकले. ही माती तुम्हाला आम्हाला असं सांगते की अशी लेकरं तयार करण्याचा वसा ज्यांनी घेतला त्यांनी या मातीत पाय राहून उभं राहण्याची आवश्यकता असते. शिक्षकामुळे शाळा घडते. शिक्षक म्हणजे आई आणि वडिलांची भूमिका करणारे असतात. एका वाक्यात मी नेहमी असं सांगतो की शाळा हे मुलाचं दुसरं घर असते आणि घर ही मुलाची पहिली शाळा असते. या दोन्ही ठिकाणी त्या मुलाला तू उद्या कसं जगावं हे शिकवण्याचं ताकद असते. आपल्या मागे अक्कलपाडा धरण आहे. त्या धरणातून कधी काळी मागच्या बाजूला आपण पाणी पाहायला लागलो कसं वाटतं, केवढं मोठं पाणी आहे. धरणातून जर पाणी सोडलं तर तो धबधबा, ते दृश्य पाहायला असं वाटतं किती मोठं पाणी बाहेर पडतंय. पण धबधब्यातून बाहेर पडणारं हे मुसळधार पाणी थेंब थेंब पाण्यातून जमवलेलं असतं. 100 वर्षातून जेव्हा असं थेंब थेंब पाणी जमतं ना, तेव्हा या मातीला असं सांगावं असं वाटतं की धबधब्याकडे तर पहाच, 100 वर्षाने पाहतायत ना, पण 100 वर्षापूर्वीच्या या शाळेतल्या त्या छोट्या पाण्याच्या बिंदूकडे पण पहा, जो त्या शेततळ्यामध्ये साठवत साठवत आजच्या धरणापर्यंतच्या पाण्यापर्यंत आला. याला इतिहास नावाच्या विषयापासून काय शिकावं? इतिहासातल्या चांगल्या गोष्टी घडवण्याची जबाबदारी कोणाची? तुमच्या आमच्या समाजाला लागलेली सवय अशी आहे की आम्ही हार घालतो, पण आम्ही आमच्या लेकरांना तसं वागवतो का? आम्ही जाहीरपणे असं म्हणतो की आम्ही सावित्रीबाईंच्या फोटोला आता हार घातला. आमच्या लेकरांना, आमच्या मुलींना विशेषतः ज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं, त्या पुढे येतील, चांगल्या होतील, चांगल्या वळणानं पुढे होतील, चांगल्या संस्कारित होतील.
शिकतील तरी संस्कारित राहतील असं वळण लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सावित्रीबाईंचा वसा तुम्ही जपा. शाळेचं स्वरूप बदललं असेल, पण या शाळेने ज्या 10 पिढ्या घडवलेल्या आहेत, त्या 10 पिढ्यांनी जे मौलिक कार्य केलेलं आहे ते या शाळेचं असणारं पारितोषिक आहे किंवा या शाळेचं असणारं ते भाग्य आहे. आणि ते भाग्य या शाळेला लाभलं, चिंचखेड्याच्या शाळेला लाभलं, याबद्दल मला खूप अभिमान वाटतोय. सरांनी सांगितलं की 30 शाळा आहेत, 31 शाळा आहेत. एक काळ असा होता की ऋषीमुनींना या देशामध्ये प्रचंड मान होता आणि ते ऋषीमुनी देवतुल्य मानले जायचे. आणि म्हणूनच आपल्या विद्येची आराधना करण्याकरता सरस्वतीला वंदन करण्याची एक पद्धत आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलंच आहे, या कुंदेंद्र तुषार हार धवला या शुभ्र वस्वामृता, या वीणा वरमंडित करा या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभुतीभीर देवई सदा वंदिता, सामाम पातु सरस्वती भगवती निशी षडाध्यापा. आज त्या सरस्वतीचं वंदन या ठिकाणी होत आहे, किंबहुना वंदन होत नाहीये तर सरस्वतीचा सत्कार होतो आहे. 10 पिढ्या ज्या शाळेने घडवल्या 100 वर्षात, त्या शाळेमध्ये शाळेची ज्ञानाची जी माता आहे तिचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. ही देखील एक मोलाची गोष्ट आहे. मित्रहो, सरांनी वर्णन केलं, मला वाटतं बऱ्याच लोकांना ते समजलं नाही. इसवी पूर्व काय आणि अश्मयुग काय, पातायुग काय, किंवा ताम्रयुग काय. एक काळ असा होता की एखाद्या घनदाट जंगलामध्ये ऋषीमुनी आपल्या शिष्यांना दीक्षा देत असत. पहाटेचं शांत वातावरण आहे, चंद्रप्रकाश शीतळपणे आल्यावर पडलेला आहे आणि अशा वेळी शांतपणे ज्ञानाची गंभीर संथा देणारे ऋषीमुनी आमच्या देशात होऊन गेले, ज्यांनी सगळ्या प्रकारचं ज्ञान घडवलं. आज आपण बघतो की कुठल्याही कारखान्यामध्ये एक डिपार्टमेंट असतं, ते म्हणजे R&D डिपार्टमेंट, रिसर्च अँड अनालिसिस विंग. त्या ठिकाणी ते तसंच होतं, फक्त रेसिडेन्शियल रिसर्च डेव्हलपमेंट. एक दिवस रात्रीच्या शाळेत फौजदार साहेबांनी भेट दिली. त्यांनी लोकांना म्हणजे अशिक्षित लोकांना शाळेत येण्याविषयी माहिती दिली. तशाच गावातील प्रमुख व्यक्तीने म्हणजे नारायण बापू, मी त्यावेळेला नवीन असल्यामुळे ओळखत नव्हते, शाळेतील अणागुंजी पाहून मी माझ्या मुलांना कासारे शाळेत घातली असे म्हणाले. त्यावेळेला त्यांना आव्हान दिले, तुमची मुले दगड असतील तरी मी त्यांना देव बनवेल. त्यांचा एक मुलगा 5वीत होता, म्हणजे शिवाजी दादा 5वीत होते आणि गोकुळ दादा 4थीत होते. त्यांच्यासाठी मला 5वीच्या वर्गाची परवानगी काढावी लागली. 1954 साली 5वीला परवानगी मिळाली. मी 4थी 5वीचा वर्ग घेतला. रात्री देखील मी 5वीच्या मुलांना शिकवित होतो मोफत. मी माझ्या विद्यार्थ्यांना दुपारी 11 ते 3 या जवळमध्ये म्हणजे सुटीमध्ये, मधल्या सुटीमध्ये गावाजवळ शेतात भूमी उपटण्यासाठी नेत होतो. त्यांना कष्टाची सवय लागावी त्या पैशातून त्यांना गणवेश करून देत होतो. 1955 साली 6वीला परवानगी मिळवली. मी स्वतः 5वी 6वीचा वर्ग घेतला. माझे एकच ध्येय होते, शाळा हे मंदिर, विद्यार्थी हे देव आणि सेवा करणारा मी पुजारी. मी शाळेव्यतिरिक्त गावातील कुठल्याच भानगडीत भाग घेत नव्हतो. मी शाळे